एका बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करण्यात आली। या संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीनं महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले आणि न्याय देण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आले। पारोळा येथील सागर ट्रेडर्स या कृषी केंद्रावरून पारोळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तुलसी सीड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे TBH हायब्रिड बाजरा 405 या बाजरा वाण घेतलं होतं। वाण घेतेवेळी शेतकऱ्यांना प्रति बॅग 22 क्विंटल उत्पन्न येतं असं सांगण्यात आलं, पण वस्तुस्थिती पाहता 1 क्विंटल पण येणार नाही अशी परिस्थिती आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी नेते सुनील देवरे यांच्याकडे अर्ज दाखल केले असून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली आहे। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय, पारोळा इथल्या सागर ट्रेडर्स अळमनेर नाका या कृषी केंद्रातून तुळशी 405 या वाणाची तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी करून लावणी पेरणी केलेली असून सदर वाणाची बाजरी कणसांना दाणे आलेच नाही, तर काही ठिकाणी निमितेला दाणे आढळून आलेले आहेत। या सदर कंपनीकडून एका शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचं समजतं किंवा बोगस बियाणे दिले असावेत। या संदर्भात शेतकऱ्याने संबंधित कृषी केंद्र चालक गेल्या 1 महिन्यापासून संपर्क करत असून कृषी चालकाला तुलसी कंपनीचे अधिकारी टोलवाटोली करताना लक्षात आलंय। पारोळा इथल्या सागर ट्रेडर्स या कृषी केंद्रावरून पारोळा तालुक्यातल्या शेतकरी तुलसी सीड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे TBH हायब्रिड बाजरा 405 या बाजरा हे वाण घेतलं होतं। वाण घेतेवेळी 22 क्विंटल उत्पन्न येतं असं सांगितलं, पण 1 क्विंटलही आलेलं नाहीये। त्यामुळे न्याय देण्याची विनंती करण्यात आलेली आहे।